सातारा जिल्हा परिषद निवडणूकच्या पार्श्वभूमीवर आपण मुलाखती घेतोय. आज आपण आहोत कराड तालुक्यातील विंग जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ शैलजा प्रदीप शिंदे मॅडम. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमच्याबद्दल माहिती सांगा मला. मी सौ शैलजा प्रदीप शिंदे, MCOM BEd आहे. मी विंग गावची सून म्हणेन मी स्वतःला. विंग माझं गाव आहे. मी वेणुताई चव्हाण कॉमर्स ऑफ कॉलेजवरती लेक्चरशिप केलेली आहे. परत विटामाता ज्युनियर कॉलेजवरती लेक्चरशिप केलेली आहे. म्हणजे बाय प्रोफेशन मी लेक्चरर्स आहे. आज मी कोणत्याही संस्थेमध्ये लेक्चरशिप करत नसले तरी माझे स्वतःचे प्रायव्हेट क्लासेस, टीचिंग हाच माझा प्रोफेशन आहे. मॅडम, तुमच्या कुटुंबाबद्दल, शिंदे कुटुंबाबद्दल राजकीय आणि सामाजिक परंपरा काय नक्की? राजकीय सामाजिक आमच्या घराला परंपरा खूप चांगली आहे. माझे राजकीय सांगायचं झालं तर माझे सासरे हे विंग गावचे सरपंच होते. सरपंच असताना त्यांनी गेली 5 वर्षात खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर माझ्या सासूबाई सौ मंगल वसंत शिंदे या देखील 2006 मध्ये पंचायत समिती सदस्य राहिलेले आहेत. आप्पांचं सांगायचं झालं तर हे काही फक्त 5 वर्षाचं काम नाहीये की ते या गावचे सुपुत्र आहेत आणि तेव्हापासून ते माझ्या मते मला घरातल्यांनी सांगितल्याप्रमाणे वयाच्या 16व्या वर्षापासून ते काम करतात. हे सत्य आहे की ते 16व्या वर्षापासून ह्याच कामात आहेत आणि त्यांना बॉर्नच काय आहे की आवड आहे की फक्त राजकीय नाही, धार्मिक, सामाजिक, म्हणजे काम जे करतात ते त्यांचं सामाजिकच असतं. त्यांना छोटी मोठी पदं या कालावधीमध्ये जरी मिळलीत राजकीय तरी देखील ते करताना त्यांची जी प्रवृत्ती होती ती सामाजिक भावना त्याच्यामध्ये जास्त आहे. त्याचबरोबर माझे मोठे दीर जे स्वर्गीय डॉक्टर प्रवीण वसंत शिंदे यांनी देखील 22 वर्ष आरोग्य सेवा ह्या गावामध्ये दिलेली आहे आणि त्यांचं खूप नाव या भागामध्ये आहे. त्यांच्या पत्नी आज सुद्धा आपल्या गावामध्ये आरोग्य सेवा देतात, त्याही डॉक्टर आहेत. अशी आमच्या गावामध्ये आमची सामाजिक धार्मिक अशी परंपरा आहे. मॅडम, तुम्ही राजकारण किंवा समाजकारणात कसे जोडले गेले आहात आणि तुमचं फिलिंग काय त्या समाजकारण राजकारणाबद्दल? जोडले गेलेलं असल्याचं म्हणण्यापेक्षा आता त्याचं बाळकडूच आम्हाला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. थोडीशी मी माझा माहेरच्या कुटुंबाचं पण सांगेन की माहेरच्या कुटुंबामधून माझे सगळे 5 चुलते, माझे स्वतः वडील मंत्रालयामध्ये डिव्हिजनल ऑफिसर होते. 5 जिल्ह्यांचे ते अधिकारी होते आणि त्यांना देखील मंत्र्यांच्याकडून एक आदर्श अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेला. चुलते नायब तहसीलदार होते. आजोबा मुख्याध्यापक म्हणून रिटायर्ड झालेले आहेत आणि एक चुलते माझे BRC मध्ये होते. म्हणजे तिकडून मला महसूल खात्याचा सगळा अनुभव असा म्हणायला हरकत नाही की महसूल खात्याच्या वातावरणातच मी वाढले आणि लग्न होऊन इकडे आल्यानंतर मला जे आप्पांच्या घरामध्ये सामाजिक, धार्मिक, एक शेतकरी कुटुंब ह्या जे सगळे अष्टपैलू मला इथे शिकायला मिळाले. त्यामुळे त्यांच्याबरोबर बघता बघता किंवा जे काही गावचं राजकारण असेल खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर कित्येक वर्ष मी बघते की आमच्या घरामध्येच मीटिंग असतील, तंटामुक्तीची कामं असतील, आमच्या घरामध्येच हॉलमध्ये चालतात. मग ते बघून बघून ऑटोमॅटिकच आपल्यामध्ये काय झालेलं ते गुण उतरलेले आहेत. असं वेगळं शिकवायची गरज नाही. बाय प्रोफेशन टीचर असल्यामुळे एक सामाजिक भावना ही मुळातच असते आमच्याकडे. खरं तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दैदिप्यमान विजय संपादन केला आणि तुम्हाला भाजपची सुद्धा उमेदवारी मिळते. त्या कुटुंबाकडे तुम्ही कसं बघता किंवा आमदार अतुल भोसले यांचं कार्याबद्दलचं काय तुम्हाला वाटतं? त्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर आम्ही सर्व ग्रामस्थ असू दे, आमचं कुटुंब असेल, आम्ही त्यांना एक दैवत कुटुंबच म्हणू किंवा या भागातले सगळेच लोक म्हणतील. कारण बघा, तिघही डॉक्टर सुरेश बाबा भोसले आरोग्य सेवेच्या माध्यमातून इतकं प्रचंड मोठं काम करत आहेत. विनू बाबा असतील शैक्षणिक क्षेत्रातनं काम देत आहेत आणि डॉक्टर अतुल बाबा भोसले किंवा आपले आदरणीय आमदार साहेब हे राजकीय भागातून आपल्याला एक सेवा देत आहेत. त्यामुळं 3 दत्तमूर्ती म्हणायला हरकत नाही असं मी त्यांना नाव देईन की वेगवेगळ्या माध्यमातून जनसेवाच त्या घरातून आपल्याला मिळते. त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला दैवतच कुटुंब मानतो. आणि आमदार साहेबांनी आमदार होण्याआधी सुद्धा मी असं म्हणेन की या विभागामध्ये जे काम केले ते आमदारांसारखंच केलेलं आहे की लोकांना त्यांच्याकडे फंड, जो आमदार फंड नसताना सुद्धा तेवढा फंड त्यांनी पुरवून इथं सुधारणा केलेल्या आहेत.
बरोबर. माझ्या सासूबाईंच्या 2006च्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही हा सगळा विभाग फिरलेलो होतो. त्यावेळेला जी जी परिस्थिती होती या भागातली, आणि आता आमदार साहेब आमदार झाल्यानंतर जी आपण परिस्थिती बघितली, रस्ते असतील, तिथल्या लोकांचं राहणीमान असेल ग्रामीण भागातलं, आता मी स्वतःसाठी फिरतेय तर मी बघते प्रचंड चांगली सुधारणा झालेली आहे. एवढं आमदार साहेबांनी काम खूप मोठं केलेलं आहे. मॅडम, आता तुम्ही जिल्हा परिषदसाठी उमेदवार आहात. जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला, आणि काय तुम्ही जाणून घेताय त्यांच्या समस्या काय? समस्या आज फिरताना असं आहे की खूप बेसिक समस्या जास्त आहेत. जसं की लाईट असेल, पाणी असेल, किंवा तुमचे रस्ते असतील. ह्या बऱ्याच ठिकाणी अजून हे गोष्टी करणं अजून गरजेचं आहे, कारण आता हा परिसर असा वाढत चाललेला आहे. शहरालगत असल्यामुळं तिथल्या ज्या काय म्हणायचं की तो शहरी भागात त्याचं रूपांतर होण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा होणं गरजेचं आहे. मॅडम, विंग जिल्हा परिषद गटातून तुम्ही आहात, मात्र 2 गण जे आहेत त्यातून उमेदवार कोण कोण आहेत? माझ्या बरोबर ती कोळे गणातून श्री अर्जुन काका कराळे, त्यांना काका म्हणतात, तेही माझ्या बरोबर आहेत. ते पण एमकॉम इकॉनॉमिक्स आहेत. आणि माझ्या बरोबर विंग गणामधून सौ नंदाताई अरुण यादव या MA इंग्लिश आहेत. दोन्हीही उमेदवार माझ्या बरोबर सुशिक्षित आणि चांगले शिकलेले आहेत. त्यांचा या विभागामधला जो परिचय आहे किंवा त्यांची जी लोकांची असलेली कनेक्टिव्हिटी आहे ती अतिशय चांगली आहे. आम्ही प्रचारासाठी फिरत असताना बघितलं मी की त्यांचाही खूप लोकांच्या मध्ये परिचय आहे. अनेक लोक त्यांना मानतात आणि त्यांचं कार्य खूप आधीपासून म्हणजे समाजसेवेचं असलेलं काकांचं खूप दिसून येतं, नंदाताईंचंही दिसून येतं. असं त्यांचा परिवाराचा आहे. आणि आम्ही ह्या तिघं मिळून म्हणजे त्यांचा परिचय, आमच्या घराण्याचा राजकीय वारसा, त्यांचाही अरुणदादांचा जो राजकीय वारसा आहे, ह्या सगळ्याचा फायदा आम्हाला आता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीमध्ये नक्कीच फायदा करून द्या. तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन कराल की आमचं जे विजन आहे की आम्ही आश्वासन देणार नाही, तर आमची कामगिरी आम्ही बोलणार आहे. आणि आम्ही तुम्हाला म्हणू की या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कमळ या चिन्हाला भरघोस बहुमत मतांनी निवडून आणावं ही माझी. ताई, खरं तर आणखी एक प्रश्न की या सर्व यंत्रणा तुम्ही 7-8 दिवस राबवत आहे, तुम्हाला बरेचसे मंडळी असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी असतील, ती सोबत असतील, कशा पद्धतीने सगळ्यांचं तुम्हाला? खूप चांगलं सहकार्य सगळ्यांचं झालेलं आहे. प्रत्येक गावामधले सरपंच, तिथले ह्या भाजप पक्षाचे कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, सर्वांनीच आम्हाला या प्रचारामध्ये खूप सहकार्य केलेलं आहे. आणि सगळ्या गावातून आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. मला नक्की वाटतंय की ह्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचाच अगदी विजय होणार आहे. ताई, विंग जिल्हा परिषद गटामध्ये विकासात्मक काय विजन आहे आपलं? काय विजन असणार आहे की त्यांच्याकडून आलेल्या मतदारांच्याकडून ज्या बेसिक मागण्या असतील, लाईट, पाणी, रस्ता, त्या तर आम्हाला पूर्ण कराव्याच लागणार आहेत. त्याचबरोबर या भागामध्ये शैक्षणिक, महिलांचं सबलीकरण ह्याच्यावरती आमचा जास्त फोकस राहणार आहे. माननीय बाबांनी आश्वासन दिलेलं आहे की ते एखादा उद्योग समूह ते आता लवकरच सुरू करत आहेत आणि महिलांना त्यांच्या हाताला काम देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही अनेक गावामध्ये फिरता, कसा पाठिंबा मिळतोय आणि कार्यकर्त्यांचं कसं? आम्हाला खूप चांगला पाठिंबा मिळत आहे. मतदारांपासून आमच्या भारतीय जनता पक्षाचे विविध गाव आणि वाड्यांमध्ये असलेले आपले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असतील, तिथले सरपंच असतील, ग्रामस्थ, तरुण वर्ग, सगळ्यांनीच आम्हाला प्रचारामध्ये एकदम उत्स्फूर्त असा सहकार्य आम्हाला दिलेला आहे. खरं तर या होत्या शैलजा प्रदीप शिंदे, ज्या विंग जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या. त्यांचं विजन महत्वाचं म्हणजे शैक्षणिक सुधारणा, आरोग्य, याचबरोबर रस्ते आणि वीज या सर्व गोष्टीवर काम करणार असल्याचं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. ताई, तुमच्या आमच्याशी बोललात, धन्यवाद. धन्यवाद सर.